नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. राज्यामध्ये देशामध्ये गॅस टंचाई झाल्यामुळं लोकांच्या उपजीविकेच्या पोटाला सुद्धा चिमटा बसण्याची वेळ आलेली आहे. एरवी गॅसवर होणारे वडापाव, चहाचे स्टॉल आता बंद होण्याच्या मनस्थितीत असून आज आपण समोर पाहताय चुलीवरती आता वडापाव विक्री करण्याची वेळ आलेली आहे. गोरगरीब परिवाराचा हा व्यवसाय केवळ गॅसच्या टंचाईमुळे अडचणीत आलेला आहे. नागरिकांनी या वडापावाची 5 रुपयांनी किंमत वाढवली तर आरडाओरडा करायला सुरुवात केली. पण गॅस न मिळाल्यामुळं गरिबाची आता पुढे चूलच पेटणार नाही हा प्रश्न समजून घेणार कधी, हाच खरा आता प्रश्न गॅस टंचाईमुळे निर्माण झालेला आहे. तुम्ही पाहताय समोर इथे पाटस गावामध्ये डोंगरेश्वर वडापाव सेंटर नावानं हे वडापावचं दुकान आता गॅस नसल्या कारणानं शेगडीवर आलेलं आहे आणि लाकडांची चूल करून त्यावरती वडापाव आणि भजी विक्रीचा व्यवसाय हे दोन उभयत करत आहे. सरकारचे काही लाडके प्रतिनिधी आणि भक्त असे सांगतात सर्व काही अलबेला आहे, गॅस टंचाई नाही, कृत्रिम टंचाई करण्याचा प्रकार सुरू आहे. विरोधक केवळ लोकांमध्ये दिशाभूल करतात. पण प्रत्यक्षदर्शी या भक्तांना आम्ही नम्र निवेदन करतो, तुम्ही या आणि पहा. गोरगरिबांचा आत्तापर्यंतचा जो वडापावचा व्यवसाय आहे तो खऱ्या अर्थानं अडचणीत आलेला आहे आणि आता नागरिक आणि विक्रेते यांच्यामधून दरासाठी वडापाव विक्रेतेच्या दराबाबत कुरबूर होते, चर्चा होते. पण प्रश्न आहे इंधनाचा आणि ते इंधन आता यांना विकत घ्यावं लागते आणि ते सुद्धा जळाऊ लाकूड. मित्रांनो, ही परिस्थिती बरेच दिवसापासून जर राहिली तर प्रश्न मोठा गहन होणार आहे. नागरिकांना जळाऊ लाकूड मिळणं सुद्धा मुश्किल होईल. गॅस नाही, लाकूड नाही आणि यापुढे गोरगरिबांचे व्यवसायसुद्धा नाहीत असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रशासनाला नम्र विनंती आहे की गरिबाच्या पोटापाण्याचा प्रश्न ज्या गॅसवर अवलंबून होता तो आता शेगडीवर आला आहे आणि त्या शेगडीला आता जळाऊ लाकूड देण्यासाठी सुद्धा यशस्वी एवढे तरी प्रयत्न करावेत असं आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही आव्हान करतो. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 94 23 21 22 27 97 65 56 69 16.